हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? खानदेश स्पेशल फूडमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मस्त अशी दुधी भोपळ्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर त्याच्यासाठी मी इथे 1 वाटी दुधी भोपळा घेतला आहे आणि अर्धी वाटी चवळी घेतली आहे. भोपळा मी छान त्याचे साल काढून घेतले आहे आणि बारीक कट करून घेतली आहे. इथे चवळीसुद्धा घेतलेली आहे. अगदी झटपट कुकरमध्ये तयार होणारी अशी ही भाजी आहे. तर त्याच्यासाठी मी कुकरमध्ये 1 पळी तेल तापवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं मोहरी छान तडतडू द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला हा सर्व भोपळा टाकून घ्यायचा आहे. तेलावरती छान परतवून घ्यायचा आहे 2 मिनिट. त्याचबरोबर मी याच्यामध्ये चवळीसुद्धा घातलेली आहे, तीसुद्धा आपल्याला तेलामध्ये छान परतवून घ्यायची आहे. ही भाजी तुम्ही म्हणत असाल की याच्यामध्ये काहीच कांदा लसूण वगैरे घातलेले नाही आहे, तर याच्यामध्ये कांदा लसूण न वापरता मी ही भाजी बनवत आहे. अगदी झटपट डब्यासाठी ही भाजी अशी तयार होते. त्याचबरोबर मी इथे 1 चमचा लाल तिखट घातला आहे, अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे, अर्धा चमचा धना पावडर घातला आहे. तुमच्याकडे जो कोणता मसाला असेल तो तुम्ही घालू शकता. खूप चविष्ट अशी आणि झटपट अशी भाजी तयार होते. डब्यासाठी तर खूप उपयुक्त आहे ही भाजी. छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व. आता नवरात्रसुद्धा येत आहे, तर नवरात्रामध्ये ना खूप जणांकडे कांदा लसूणचा वापर होत नाही, तर त्यांच्यासाठी ही भाजी खूप उपयुक्त आहे. तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालत आहे, कारण भोपळ्याला सुद्धा पाणी सुटतं, त्याच्यामुळे आपल्याला ह्या भाजीत जास्त पाणी नाही घालायचं आहे. पाणी थोडं कमीच घालायचं आहे. तर इथे भाजीलाही छान उकळी येत आहे. तर मी याच्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालत आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घाला, कमी किंवा जास्त तुम्हाला जितपत लागत असेल तितकं. छान मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबीर घालायची आहे. छान मिक्स करून घेतलं आहे. खूप चविष्ट अशी भाजी होते. तुम्हाला जर याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता. तर आता आपण कुकर लावून याच्या 2 शिट्ट्या काढून घेऊ. तर तुम्ही बघू शकता इथे कुकरच्या आता 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपली भाजीसुद्धा छान शिजलेली आहे. अगदी सकाळच्या घाईमध्ये तुम्ही ही टिफिनसाठी ही भाजी नक्की ट्राय करू शकता. तर मी याच्यामध्ये पुन्हा थोडीशी कोथिंबीर घालत आहे. तर इथे आपली भाजी आता तयार आहे. तुम्ही ही भाजी चपातीसोबत किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता. तर तुम्हाला माझी ही साधी सोपी भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.